महाराष्ट्र शासनाने नुकताच मंजूर केलेल्या कृषी विभागाच्या नवीन आकृती बंधावर चोपडा तालुका कृषी महासंघाने आक्षेप नोंदवलाय. नवीन आकृती बंधामुळे क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक मनुष्यबळ कमी होऊन त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषी विस्तार सेवांवर होण्याची शक्यता असल्याचे महासंघाने म्हटलंय. या संदर्भात चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राचार्य चंद्रकांत सोनवणे यांना तालुका कृषी महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष दीपक साळुंखे आणि सचिव एन.डी. जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नवीन आकृती बंधात राज्यासाठी एकूण 23,476 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रीय स्तरावर जुन्या आकृती बंधाच्या तुलनेत 14 पदे कमी होत असल्याचा दावा महासंघाने केलाय. कृषी विभागाचे बहुतांश काम थेट शेतकरी आणि शेतीशी संबंधित असल्यानं क्षेत्रीय पातळीवर पुरेसे तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी असणे आवश्यक असल्याची भूमिका महासंघाने मांडली आहे. नवीन आकृती बंधाचा फेर आढावा घेऊन कमी झालेली तांत्रिक पदे पूर्ववत करावीत, तसेच कृषी तज्ञ, प्रयोगशील शेतकरी, क्षेत्रीय तांत्रिक कर्मचारी आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या सूचनांचा विचार करून अंतिम आकृती बंध निश्चित करावा अशी मागणी तालुका कृषी महासंघाने केली आहे. 18 ऑगस्ट रोजी जो काही आकृतीबंध कृषी विभागाचा निर्धारित करण्यात आलेला आहे, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी थोड्या विसंगत आहेत. त्यात क्षेत्रीय पातळीवरील जी अधिकाऱ्यांची पदं अपेक्षित होती ती वाढ न करता त्यात कमी करण्यात आलेली आहे. जसं की सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची संख्या चोपडा तालुक्यासाठी आपले 36 एकूण होती, की ते आता नवीन याच्याप्रमाणे 28 प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यासोबतच उपकृषी अधिकारी यांची संख्या एकूण आपल्याकडे 7 होती, त्याच्या अगेन्स्ट आता 4 अशी निर्धारित करण्यात आलेली आहे. यासोबतच क्षेत्रीय मंडळ कृषी अधिकारी कार्यालय बंद करण्याचे नियोजित आहे. या संदर्भात आपले चोपडा विधानसभेचे आदरणीय आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे सर यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या मुख्य मागणीसह यासोबतच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जे काही तांत्रिक अपग्रेडेशन अपेक्षित आहे, त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी हे पद तत्वता गट करण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाने मान्यता देण्याच्या संदर्भातल्या काही बातम्या आलेल्या आहेत. त्यावर त्वरित निर्णय अंतिम करून हा क्षेत्रीय स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय त्वरित अंमलात आणावा या दृष्टिकोनातून निवेदन आदरणीय आमदार साहेबांना देण्यात आलेलं आहे. जे पद कमी केलेले यामुळे कृषी विभागावर ताण पडेल काय? नक्कीच बऱ्याचशा आता रिक्त पदं, त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी मुळातच आता त्यांच्याकडे अतिरिक्त कामाचा बोजा आहे. यासोबतच एकूण जे भौगोलिक क्षेत्र आहे त्या भौगोलिक क्षेत्राच्या निर्धारित कार्यक्षेत्राप्रमाणे सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची पदं असली पाहिजे. परंतु आता नवीन आकृतीबंधामध्ये लँड होल्डिंग म्हणजे एकूण खातेदारांच्या संख्येच्या निर्धारित राहून ही पदं निश्चित केलेली आहे. यामुळे जरी खातेदार संख्या वाढत असेल, परंतु भौगोलिक क्षेत्र जास्त असल्याकारणाने त्याचा अतिरिक्त बोजा हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रावर नक्कीच होणार आहे. न्यूज एक्सप्रेस करिता चोपडा प्रतिनिधी परेश पालीवाल यांची रिपोर्ट.